रमी खेळण्यासंदर्भातील आरोपांची सखोल चौकशी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देणार, तर दोषी आढळल्यास नागपूर अधिवेशनात राजीनामा देईल, माणिकराव कोकाटे यांचं मोठं विधान. राजीनामा देण्यासारखं काय घडलं ते सांगा, मी कुणाचा विनयभंग केलाय का? कृषी मंत्री कोकाटे यांचं राजीनामा न देण्यासंदर्भात मोठं विधान. मला रमी खेळताच येत नाही, आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, तर पुरावे नसताना बदनामी केल्याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, कृषी मंत्री कोकाटे यांचा थेट इशारा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वर्तन अतिशय चुकीचं, सभागृहात रमी खेळणं योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र शब्दात नाराजी. कुंभात जाऊन आंघोळ करून पाप धुतले जात नाहीत, संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर थेट हल्लाबोल. मुंबई ट्रेन ब्लास्ट प्रकरणी राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव, आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयावर गुरुवारी सुप्रीम सुनावणी, हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान. संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस, ड्रायव्हर जावेद शेखची हिबानामा जमीन प्रकरणी होणार चौकशी. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, एक्सवर पोस्ट करून दिल्या विशेष शुभेच्छा. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनरबाजी, पर्वती मतदारसंघात झळकलेल्या बॅनरवर अजितदादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं खास ट्विट. आणि कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 2.25 कोटींचं दान, 4 दिवसांपासून सुरू होती मोजदाद, मे आणि जून महिन्यात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.